विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आज आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठांतर्गत BA द्वितीय वर्षाच्या तृतीय सत्रातील जो मेजर 1 पेपर आहे, प्रथम पेपर आहे, या पहिल्या पेपरची आपण माहिती बघणार आहोत. या पेपरचं नाव आहे राजकीय सिद्धांत. यामध्ये आपण राजकीय सिद्धांताचे स्वरूप आणि व्याप्ती बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, मागच्या तासिकेमध्ये आपण राजकीय सिद्धांताच्या उगमाबाबत माहिती बघत होतो. राजकीय सिद्धांताचा उगम खऱ्या अर्थाने इसवी सन पूर्व 4थ्या शतकामध्ये जे ॲथेन्स नगरराज्यामध्ये जे संविधान उदयास आलं, ॲथेन्स नगरराज्यामध्ये जे राजकीय विचारवंत आहेत, त्या विचारवंतांनी दिलेल्या योगदानातून राजकीय सिद्धांताचा खऱ्या अर्थाने आपण उगम बघितलेला आहे. मग या राजकीय सिद्धांतातील उगमामध्ये ज्या विचारवंताने जे महत्त्वपूर्ण असे ग्रंथ लिहिलेले आहेत, त्या ग्रंथांचा, विचारसरणींचा आणि तत्वांचा राजकीय सिद्धांतावर खऱ्या अर्थाने प्रभाव दिसून येतो. मग हा प्रभाव कशा पद्धतीने विकसित झाला, याचं स्वरूप कशा पद्धतीने विकसित होत गेलं, याची आज आपण चर्चा करणार आहोत. इसवी सन पूर्व 4थ्या शतकातील जे विचारवंत होते, या विचारवंतांनी ॲथेन्स नगरराज्यासाठी लोकशाही निर्माण करण्यासाठी खऱ्या अर्थाने संविधान अर्पण केलेले. ॲरिस्टॉटल यांनी या ग्रंथात संविधान कशा पद्धतीने कामकाज करावं याबाबत त्यांनी संहिता निर्माण केली होती. या संहितेमध्ये आपण 2 बाबी महत्त्वाच्या बघितलेल्या आहेत. एक की नागरिक, आणि दुसरे या नागरिकासोबत जे नागरिक नाहीत अशा गटांचा सुद्धा त्या ठिकाणी उल्लेख केलेला आहे, ज्यामध्ये नागरिक बनण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या ॲथेन्स नगरराज्याचा रहिवाशी मूळ असणं गरजेचं आहे. म्हणजेच त्यांनी त्या ठिकाणी वंशाला आणि समुदायाला महत्त्व दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, खऱ्या अर्थाने वंश आणि समुदाय कसा विकसित झालेला होता याची ओळख ॲरिस्टॉटलच्या संविधानातून दिसून येते. मग जेव्हा तो नागरिक आहे, तर नागरिकामध्ये सुद्धा ॲरिस्टॉटल यांनी भेद केलेला आहे. खऱ्या अर्थाने नागरिक बनल्यानंतर स्त्री आणि पुरुष असा आपण आज भेद करत नाही, परंतु ॲरिस्टॉटल यांनी मूलतः फरक केलेला आहे. तो फरक असा आहे की महिला किंवा स्त्री, आणि दुसरी गोष्ट जे दुसऱ्या देशाचे किंवा परकीय व्यक्ती आहेत, जे ॲथेन्सचे नाहीत, अशांना त्यांनी गुलाम म्हणलेला आहे, दास म्हणलेला आहे. आणि या 2 नागरिकांना त्यांनी या ॲथेन्स नगरराज्यांचं प्रतिनिधित्व दिलेलं नाही आहे. आणि जे 10 समुदाय होते, त्या 10 समुदायांनी या संपूर्ण नगरराज्यांचं कारभार पाहण्याची जबाबदारी त्यांनी त्यांच्या संविधानातून दिलेली होती. विद्यार्थी मित्रांनो, हा कालखंड अनेक वर्ष चालला, परंतु त्यानंतर सेंट ऑगस्टाईन, सेंट अक्वायना हे जे राजकीय विचारवंत उदयास आले, या विचारवंतांनी राज्यशास्त्राला पूर्णतः वेगळं वळण दिलेलं आहे. ते कसं दिलेलं आहे? या विचारवंतांनी राज्यशास्त्राचं जे अध्ययन होतं, हे सैद्धांतिकदृष्ट्या करत असताना राज्यशास्त्रावर एक वास्तववादी आणि व्यावहारिक दृष्टिकोनातून जे राज्यशास्त्र उदयास आलं होतं, हे पूर्णतः राज्यशास्त्र, राजकीय सिद्धांत खऱ्या अर्थाने धर्माच्या अधीन होत असतात. धर्माच्या अधीन होत असतात म्हणजे काय? तर सेंट ऑगस्टाईन यांनी त्यांच्या ग्रंथामध्ये खूप छान असं उल्लेख केलेला आहे की जे राज्य आहे, हे राज्य कशा पद्धतीने उदयास आलेलं आहे, आणि राज्य उदयास येत असताना राजकीय सिद्धांताचा जेव्हा आपण उल्लेख करतो मित्रांनो, तर त्या राज्यामधील नागरिकांनी जेव्हा व्यक्तीवरती अन्याय होऊ लागला, व्यक्तीवरती हिंसेची प्रवृत्ती अधिक जोम धरू लागली, त्यावेळी त्या संहितेमध्ये धर्माचा प्रवेश झालेला आहे. धर्म हे राज्याचं, धर्म हे शासनसंस्थेचं, धर्म हे व्यक्ती, समुदाय आणि समाजाचं संरक्षण करण्यासाठी निर्माण झालेला आहे. अशी एक विचारसरणी, असा एक विचार प्रवाह त्या कालखंडामध्ये सैद्धांतिक दृष्टिकोनातून उदयास आला. आणि हा प्रवाह खऱ्या अर्थाने जो पोप असेल, जो धर्मगुरू असेल, जो
शासन चालवणारा राजा असेल, या धर्मगुरूमुळे, या फादरमुळे, या पोपमुळे आणि चर्चच्या गुरुमुळे संपूर्ण सत्ता ही एक प्रकारे राजा जरी चालवत असला तर या डिसिजन मेकिंगमध्ये कोण होता, तर तो धर्मगुरू होता. आणि धर्मगुरू जसा बोलेल त्या पद्धतीने ती शासन पद्धती चालत होती. मित्र हो, ज्या पद्धतीने प्लेटो किंवा ॲरिस्टॉटलने राज्य निर्माण होण्यासाठी घटक सांगितले, पण राज्याचं व्यावहारिक रूप बघत असताना या राज्याला व्यावहारिक रूपामध्ये धर्माच्या अधीन ठेवण्याचं काम सेंट ऑगस्टाईन आणि सेंट ॲक्वायना या विचारवंतांनी केलेला आहे. मग हा कालखंड कधीपर्यंत चाललेला आहे? हा कालखंड जवळपास जेव्हा आधुनिक विचारप्रवाह निर्माण होत नव्हते, आधुनिक कालखंडाचा उगम होत नव्हता, तोपर्यंत हा कालखंड जिवंत होता. म्हणजेच 14व्या ते 15व्या शतकापर्यंत एक प्रकारे या धर्माचं वर्चस्व राजकीय बाजूवरती, राजकीय विचारप्रवाहावरती आणि राजकीय सिद्धांतावरती मजबूत होतं. मग याला छेद किंवा विभागणी किंवा विभक्त करण्याचं, फारकत करण्याचं काम कोणत्या विचारवंतांनी केलं असेल? तर या धर्माला राजकारणापासून, या धर्माला राजकीय व्यवस्थेपासून अलग आणि मुक्त करण्याचं काम जर कोणी पहिला विचारवंत केला असेल तर तो म्हणजेच निकोलो मॅकियावेली. निकोलो मॅकियावेली हा विचारवंत ज्या पद्धतीने विचार मांडतो, तो विचारवंत त्या परिस्थितीचा अपत्य आहे. विद्यार्थ्यांनो, आधुनिक कालखंड जेव्हा सुरुवात होतो तेव्हा आधुनिक कालखंडामध्ये व्यक्तीचे जीवनमानाचे साधने बदलतात. ज्या पद्धतीने आदिम कालखंडामध्ये मनुष्य संरक्षणासाठी जे हत्यार वापरत होते, जे साधने वापरत होती, ती साधने आधुनिक कालखंडामध्ये बदललेली आहेत. ती साधने ज्या पद्धतीने बदलतात त्या पद्धतीनेच भौतिक साधनेसुद्धा मानवाची बदललेली आहेत. आणि या बदलातूनच मानवांच्या बौद्धिक विकासाची कुवतसुद्धा समजून येते. आणि मानव हा आदिम कालखंड, प्राचीन कालखंड आणि मध्ययुगीन कालखंडाचा त्याग करण्यासाठी निर्माण झालेला होता. कसा निर्माण झाला? या मानवाने ज्या समुदायाचं नेतृत्व करत होतं त्या समुदायाने धर्मास त्याग करण्याचा स्वीकार करत होता. तो त्याग कशा पद्धतीने केला? तर त्याला भेद देण्यासाठी विचार मांडणारा प्रथम विचारवंत म्हणजे निकोलो मॅकियावेली यांनी त्यांच्या या प्रिन्स ग्रंथामध्ये खूप चांगल्या पद्धतीने विश्लेषण केलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की ही जी सत्ता आहे, ही सत्ता, हे शासन आहे, हे शासन खऱ्या अर्थाने जनतेचं शासन आहे, जनतेने निर्माण केलेलं शासन आहे. आणि जनतेद्वारा जे शासन चालतं त्या शासनावर धर्माचं वर्चस्व असता कामा नये. विचार करा, एक 1000 वर्षापर्यंत ज्या धर्माने संपूर्ण जगावरती वर्चस्व निर्माण केलं होतं, तो राजा ज्या पद्धतीचाही निर्णय द्यायचा, तो निर्णय देत असताना तो धर्मगुरूच्या विचाराशिवाय निर्णय दिलेला नाही आहे. आणि त्यांनी जे निर्णय दिले ते निर्णय समाजावर, ते निर्णय व्यक्तीवर आणि ते निर्णय समुदायावर सुद्धा इफेक्ट करत होते. मग हे निर्णय देण्याचा जो अधिकार होता हे धर्मगुरूकडे होता. आणि धर्मगुरू ज्या पद्धतीने निर्णय देईल त्या पद्धतीने तिथला शासक, तिथला राजा आपले विचार मांडत असे. मग त्यांनी सांगितलं की धर्म आणि राजकारण हे दोन्ही एकत्रित राहू शकत नाहीत, कारण ही शासन यंत्रणा आहे. या शासन यंत्रणेला खऱ्या अर्थाने चालविण्यासाठी शासक आहे, त्याला धर्मगुरूचे विचार स्वीकारण्याची गरज नाही. मित्रहो, ही साधी गोष्ट नव्हती की एका धार्मिक तत्वाला, धार्मिक संहितेला आणि धार्मिक विचाराला बाजूला करून राज्यशास्त्र अलगपणे वेगळं करणं. म्हणजेच दुधात जे केस पडतं हळूवारपणे बाजूला काढण्याचं जर जे महान काम कोणी केलं असेल तर ते निकोलो मॅकियावेलीने केलं. म्हणून निकोलो मॅकियावेलीचा जो प्रिन्स ग्रंथ आहे तो एक महत्त्वाचा दस्तऐवज राजकीय सिद्धांतामध्ये ठरतो. आणि राजकीय सिद्धांताला खऱ्या अर्थाने धर्माची गरज नाही अशी हाक आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झाली. ज्या पद्धतीने ही आख निर्माण झाली तेव्हा राज्यासाठी व्यक्ती होता
व्यक्तीसाठी राज्य नव्हतं, धर्मासाठी व्यक्ती होता, धर्मासाठी राज्य होतं. या धर्मापासून राज्याला विभक्त केल्यानंतर एक महान असे विचारवंत, महान अशा राजकीय विचारवंतांची फळी राजकीय सिद्धांतामध्ये निर्माण होते, ज्याच्यामध्ये थॉमस हॉब्ज असतील, जॉन लॉक असतील, रुसो असतील. त्याच्यानंतर या विचारवंतांनी या राज्यशास्त्राला एक प्रकारे सामाजिक स्थितीतून, निसर्ग अवस्थेतून राज्य निर्माण झाला आहे अशी हाक या विचारवंतांनी निर्माण केली. मग हे विचारवंत काय योगदान दिलेले आहेत? या विचारवंतांनी लेवियाथन हा ग्रंथ जेव्हा आपण थॉमस हॉब्सचा वाचतो त्यावेळी त्यांनी सांगितलेलं आहे, संघर्ष, द्वंद्व कशा पद्धतीने निर्माण होतं, या संघर्ष आणि द्वंद्वामधून कसं मनुष्य हा मानवी स्वभाव कसा विध्वंसक होतो. तो म्हणतो की जेव्हा युद्ध, करार, बळी तो कानपिळी, ह्या कन्सेप्ट ज्या आहेत, या कन्सेप्ट खऱ्या अर्थाने थॉमस हॉब्सने सांगितलेले आहेत. थॉमस हॉब्स म्हणतो की दोन्ही गटामध्ये जेव्हा संघर्ष होतो तेव्हाच राज्य निर्माण होतं. म्हणजे राज्य जे निर्माण झालेली आहेत, आज जवळपास 193 देश आहेत. या 193 देशांचा तुम्ही जेव्हा इतिहास बघचाल तर तेव्हा तुम्हाला एक गोष्ट अवश्य जाणवेल की ही जी आजची स्थिती आहे ही अचानक निर्माण झालेली नाही आहे. याला त्याग आहे, याला प्रत्येक विचारवंताचा त्याग आहे. या विचारवंतांच्या विचारांची जी त्यागाची भूमिका आहे, त्या भूमिकेतून राज्याचं अस्तित्व निर्माण झालेलं आहे. आणि म्हणून राजकीय सिद्धांताचा अभ्यास करत असताना त्यांनी जे विचार मांडलेले आहेत त्याचा सुद्धा विचार करणं गरजेचं आहे. मग थॉमस हॉब्सने जे द्वंद्व सांगितलेलं आहे, या संघर्षातून राज्य निर्माण होतो. परंतु या विरुद्ध ब्रिटनचा आणखी एक विचारवंत उदयास येतो, ते म्हणजे जॉन लॉक. जॉन लॉक म्हणतो नाही, राज्य हे प्रेमातून निर्माण झालेलं आहे. बघा, त्या कालखंडामध्येच उदयास आलेला विचारवंत, त्या कालखंडामध्येच विचार मांडणारा विचारवंत, तो म्हणतो की नाही, राज्य हे द्वंद्वातून निर्माण झाले नाही, राज्य हे संघर्षातून निर्माण झालेले नाही, राज्य हे प्रेम, दया, शांतता, सहकार्य, समन्वय या घटकातून निर्माण झालेलं आहे. मग हे राज्य निर्माण होण्यासाठी त्यांनी मानवी स्वभाव सांगितलेला आहे. मानवी स्वभाव सांगत असताना त्यांनी 3 पैलू सांगितलेले आहेत: जीवित, स्वातंत्र्य आणि मालमत्ता. या 3 घटकावरूनच मानवाचं जीवन बनतं. हे जीवन बनत असताना या 3 घटकांचा स्वीकार करूनच मनुष्य जीवन जगतो. आणि इथून राज्याचं स्वरूप कशा पद्धतीने निर्माण झालं, तर राज्याचं स्वरूप हे समाजातून निर्माण झालं. अशी हाक थॉमस हॉब्स, जॉन लॉक आणि रुसोचा सामाजिक करार जो सिद्धांत वाचतो, या 3ही विचारवंतांच्या विचारातून खऱ्या अर्थाने समाजातून राज्य निर्माण झालेलं आहे. अशी सैद्धांतिक परंपरा आधुनिक कालखंडामध्ये निर्माण झाली. मित्रहो, इथपर्यंत राजकीय सिद्धांताचं स्वरूप सांगता येईल का? नाही. यापुढे जेव्हा समाजाचा आपण विवेचन करतो तर समाजाचं विवेचन करत असताना एक नवीन अशी विचारसरणी निर्माण झाली राज्यशास्त्रामध्ये, ती म्हणजे लिबरल. मी उदारमतवादी आहे. म्हणजे इथे समाजाला गौण स्थान देण्यात आलं, इथे समुदायाला गौण स्थान देण्यात आलं आणि व्यक्तीला श्रेष्ठ स्थान देण्यात आलं. म्हणजेच काय, व्यक्ती हा समाजासाठी आहे, व्यक्ती हा राज्यासाठी आहे, राज्य हे व्यक्तीसाठी नाही. अशा पद्धतीने ह्या सिद्धांताची परंपरा आहे. ज्या पद्धतीने व्यक्तीसाठी राज्य निर्माण झालं, आपण ॲरिस्टॉटल, प्लेटोच्या विचारातून बघतो. ज्या पद्धतीने धर्म हे राज्यासाठी निर्माण झालेलं आहे, सेंट ऑगस्टाईन, सेंट ॲक्वाना यांच्या विचारातून बघतो. थॉमस हॉब्स, लॉक आणि रुसो या विचारवंतातून आपण सामाजिक करारातून, मानवी स्वभावातून राज्य निर्माण झालं हे बघतो. परंतु जॉन स्टुअर्ट मिल आणि बेंथम हे विचारवंत म्हणतात की नाही, हे व्यक्तीसाठी राज्य निर्माण झालेलं आहे. जेव्हा ही उदारमतवादी, जेव्हा उदार धोरण व्यक्तींचं निर्माण होतं आणि हे विचारप्रवाह निर्माण करणारी जी विचारवंत उदयास येतात, यामधूनच फ्रेंच राज्यघटना आली, यामधूनच अमेरिकन राज्यघटना आली, यामधूनच ऑस्ट्रेलियन राज्यघटना आली, यामधूनच भारताची राज्यघटना आली. या संविधानाची निर्मिती होत असताना प्रत्येकाने जीवित, स्वातंत्र्य, मालमत्ता या 3 घटकाला महत्त्व दिलेलं आहे.
ज्या पद्धतीने अमेरिकन संविधान बनलं, पण अमेरिकन संविधानामध्ये जीवित स्वातंत्र्य मालमत्ता या घटकाला दुय्यम स्थान देण्यात आलं होतं. परंतु जेव्हा भारतीय संविधान बनलं तर भारतीय संविधानामध्ये जी फ्रेंच राज्यक्रांती झाली, ज्यामधून स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि न्याय हे घटक उदयास आले, त्याच पद्धतीने भारतीय संविधानामध्ये एक प्रकारे उदारमतवाद, त्याच्यानंतर धर्म, स्वातंत्र्य, स्वातंत्र्य, समता, न्याय आणि बंधुता या तत्वांचा स्वीकार करण्यात आला. या तत्वांचा स्वीकार करून आपण संविधान स्वीकारलेलं आहे. अशा पद्धतीने या राजकीय सिद्धांताच्या स्वरूपाची आपण चर्चा केलेली आहे. धन्यवाद.